ताई, फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाकडून आपण अधिकृत उमेदवार आहात। वार्ड क्रमांक 3 मधून होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवणार आहात, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, जय भीम, जय शिवराय। मी सौ पल्लवी सचिन सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून मी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला घेऊन नगर परिषद निवडणूक लढवत आहे। माझा अनुक्रमांक आहे 8 नंबर। तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हासमोरील 8 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली जनतेची सेवा करण्याची मला संधी द्या। नक्कीच मी या संधीचं सोनं करेल। नागरिकांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी कधीच तडा पडू देणार नाही। 11 गावाला एक नगरसेवक असल्यामुळे गावातील विकास कामे होणे शक्य आहे का? काही गावातील काही प्रभागामध्ये विकास कामे झाली आहेत, पण काही गावामध्ये काही प्रभागामध्ये विकास कामे अजूनही झालेली नाहीत। म्हणून यंदा होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागातील विकास कामे होण्यासाठी आता 32 नगरसेवकांची गरज आहे। कारण गाव मोठं आहे, विकास कामे मोठी आहेत, समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। या समस्यांचे निवारण करण्यासाठी, नागरिकांना सुविधा देण्यासाठी 32 नगरसेवकांची नेमणूक होणे ही काळाची गरज आहे। माझ्या प्रभागातील मुख्य समस्या म्हणजे रस्ते, पाणी आणि स्वच्छता व्यवस्था सुधारण्याची गरज आहे। या मुद्द्यांवर मी निवडणूक लढवण्यास उभी आहे। मी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेणार आहे। संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी कामे तातडीने करणार आहे। रोज पाणी येत नाही आणि ते पाणी स्वच्छ पण नसतं। 4-4, 5-5 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही। रस्त्यांमध्ये भरपूर खड्डे आहेत आणि रस्ते व्यवस्थित नाही आहेत। छोटे रस्ते आहेत, मोठ्या व्यासाचे रस्ते नाही आहेत। भाजी विक्रेत्यांमुळे खूप जास्त ट्रॅफिक होतं। माणसांना रस्त्याने चालता सुद्धा येत नाही, खूप जास्त ट्रॅफिक होतं। महिला सशक्तीकरणासाठी कशा पद्धतीचे पुढचे पावलं आपण उचलणार आहात? प्रभागामध्ये CCTV कॅमेरे वाढवणे, महिलांना हेल्पलाईन माहिती प्रसारित करणे आणि महिलांसाठी प्रशिक्षण जागरूकता कार्यक्रम चालवणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांची वृद्ध आश्रमाची संख्या वाढत असताना आपल्याला दिसत आहे। वृद्ध आश्रमाची आकडेवारी कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीची उपाययोजना करणार आहात, त्याबद्दल काय सांगा? हो, बरोबर आहे। वृद्धाश्रमांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। त्यासाठी मी दिवसभर उपक्रम असलेले वरिष्ठ नागरिक केंद्र, आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत नेत्र तपासणी शिबिर सेवा मिळवून देण्यास प्रयत्न करेन। तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगाराला सामोरे जात आहे। अशा तरुण पिढींसाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? कौशल्य प्रशिक्षण देणे, क्रीडा सुविधा आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मी प्रयत्न करेन। विदेशामध्ये जे आपल्या देशातील तरुण वर्ग नोकरीसाठी जात आहे, त्यांना काही अडचणी येत असतील डॉक्युमेंट्समध्ये वगैरे, तर ते पाहून मी ते काम करेन। होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी नागरिकांच्या दरबारी आपण जाणार की जनतेला आपल्या दरबारी बोलवणार आहात, त्याबद्दल काय सांगा? नाही, जनतेला आपल्या दरबारी नाही बोलवणार। मी स्वतः नियमित नागरिकांच्या गाठीभेटी घेईल, सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संबंधित राहीन आणि सार्वजनिक तक्रार निवारण शिबिरे यांच्याद्वारे नागरिकांशी जोडलेली राहीन। महिला सशक्तीकरणासाठी आपण काय करणार आहात? महिला सशक्तीकरणासाठी प्रभागामध्ये आपल्या CCTV कॅमेरे पोलिसांच्या मदतीने बसवून घेणार आहे। तसेच महिलांना, मुलींना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास मी प्रयत्न करेन। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावले आपण उचलणार आहात? पोलिसांच्या जास्तीत जास्त फेऱ्या इथे कशा वाढतील याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन। धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। थँक्यू। तर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ताई निवडणूक लढवत आहे, त्यासाठी तुम्ही सहमत आहात का? हो, मी सहमत आहे। या सगळ्या फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक 2025 ते आता आपल्या इथे पुढे ढकललेली आहे। ती 2 तारखेला होणार होती, पण काही न्यायालयीन प्रक्रियेमुळं कोणी याचिका दाखल केलेली होती, त्याच्यानुसार ती निवडणूक पुढे ढकलली गेली। तरी आम्ही त्या जोमाने आणि पूर्ण तयारीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळालेली होती आणि ती उमेदवारी आम्ही सार्थ करून पूर्ण आमच्या प्रभागातील कामे पूर्ण करून निवडणूक लढवून निवडून येणारच अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकांकडून आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे।
त्या प्रतिसादाचा आम्ही त्यांच्या मतदानरूपी आशीर्वादाने आम्ही निवडून येणारच आहोत अशी अपेक्षा आम्ही सगळे बाळगत आहोत. निवडणूक लढवली पाहिजे ही संकल्पना आपल्या मनात निर्माण कशी झाली? मनात अशी झाली की आम्ही आता इथं जवळजवळ 39 वर्ष आम्ही इथे राहतो. मूळ आमचं गाव फुरसुंगीचं आहे. आम्ही इथं राहायला असल्यामुळे इथल्या प्रभागातील समस्या ह्या आम्ही पूर्णपणे अनुभवलेल्या आहेत आणि सगळ्या म्हणजे जरी कुठली समस्या असेल तर फुरसुंगीला जावं लागतं किंवा इकडं हरपळे वस्ती वगैरे सगळे आता इथले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्याकडं प्रश्न घेऊन जावं लागतं. ते प्रस्तावित नेते करतात मदत आम्हाला, तो का विषय नाही आहे, पण आपल्यातलाच कोणतरी स्थानिक उमेदवार असावा अशी आम्हाला अपेक्षा होती आणि आपल्या सगळ्या प्रभागातली कामं व्हावीत असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळं आम्ही ठरवलं आणि जनतेने पण आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की ताई तुम्ही उभे राहा आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा पण. होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागातली जनता आपला साथ देईल असा तुमचा ठाम विश्वास आहे का? हो, 100%. आम्ही सगळं जनमत पाहतोय. 100% जनता आमच्याबरोबर आहे. आम्ही त्यांचे सगळे प्रश्न कामी लावून निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडणार आहोत. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार आहे? जनतेकडनं हीच अपेक्षा आहे की जनतेने आम्हाला आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि जनतेने नगरसेवक कसा निवडावा की तो प्रामाणिक असायला पाहिजे, सुशिक्षित असायला पाहिजे, निर्भीड असायला पाहिजे. कुठलेही म्हणजे ॲक्शन घ्यायची असेल, प्रभागातील कुठले मुद्दे आहेत, समस्या आहेत, त्याच्यावर तो त्यांची मतं मांडून पूर्णपणे कामे करून घेईल असा तो उमेदवार असावा असं आम्हाला वाटतं आहे. आणि प्रभागामधील जो आपला उमेदवार आहे तो उमेदवार कसा असावा की मतदार जनता म्हणजे मतदार म्हणजे एक राजाच आहे. त्या राजाने उमेदवार कसा निवडावा, आपला नगरसेवक कसा असावा, तर तो प्रामाणिक असावा, निर्व्यसनी असावा, निर्भीड असावा, सुशिक्षित असावा, असा हा उच्च शिक्षित असावा आणि जे कायद्याने आपल्याला ठरवून दिलेले जे काय आहेत त्याच्यानुसार भांडून तो काम करणारा असावा आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये तो सहभागी असावा. अर्ध्या रात्री जरी कुठल्या समस्या असतील त्यासाठी एखाद्याचा फोन आला तर तो फोन घेऊन त्या काही समस्या असतील त्या लगेच धावून येणारा असावा असं आम्हाला वाटतं. जनता याबद्दल आपली साथ देईल असं तुमचा ठाम विश्वास आहे का? हो, 100% नक्की देणारच. कारण की आम्ही आता प्रभागामध्ये फिरतोय, त्या प्रभागामध्ये आम्हाला म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष साहेबांच्या आदेशानुसारच आम्ही सगळं कामे पूर्ण करणार आहोत आणि जनता आम्हाला साथ देईल असं आम्हाला 100% वाटतंय. धन्यवाद.